रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. ज्यावेळेस बसलो 10 फेब्रुवारी 2021ला मी सरपंच झालो निवडणुकीनंतर. त्यानंतर त्यावेळची अवस्था आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतची अतिशय विकासात्मकदृष्ट्या मागासलेली अवस्था, की कुठे रस्ते नाही आहेत, सर्व चिखलमय रस्ते, लाईट नाही, अंधारमय, पाणी नव्हतं प्यायला. या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलो आहे. त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही. प्रत्येकजण त्याच रस्त्याने येत आहेत, प्रत्येकजण त्याच प्रकाशात येत आहेत, प्रत्येक आपल्या परिसरातील नागरिकसुद्धा तेच पाणी पित आहेत. त्यामुळं की इथे मी काय केलं आहे ते सर्वांना जगजाहीर आहे. आणि विकासात्मक दृष्टिकोन पंचक्रोशीत म्हणजे मी घेण्यापेक्षा सर्व लोकच पंचक्रोशीत माझं नाव घेतात का कशा पद्धतीने विकास केला. दुसरी गोष्ट राहिलं की विरोधकांचं आरोपांचं खंडन. त्या अगोदर एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना, की एस टी स्टँड पाहिलं असेल तुम्ही. हे एस टी स्टँड होत नाही म्हणून किती वेळा आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या. आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून, त्यावेळेस ते एस टी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रिटीकरणाचं अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही. का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही. आणि जनता माझी इथली खूप सज्ञान आहे. त्यांना विरोधक कशा पद्धतीने अडवणूक आणतात ते माहीत आहे. आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत. तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत, अभियंता, त्यांनी येऊन त्याची कोर्ट टेस्ट केले. त्याचे रिपोर्ट्सही खूप चांगले आलेले. त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स आहेत, हवं तर तुम्हाला भेटून जातील. जे माझ्यावर आरोप झालेत त्या आरोपांबद्दल एक आपण मुद्देसूद घेऊया. पहिला की डिस्को रिसॉर्टमध्ये वसुलीचा विषय, बरोबर काहीतरी असाच विषय आहे. तर 2021ला जवळजवळ 42 ते 45 लाख रुपये त्या डिस्को रिसॉर्टची वसुली थकबाकी होती. आणि मी जिथून सरपंच बसलो त्या योग्य पद्धतीने आपण त्यांचे चोखपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे. जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत. ते आपली ग्रामपंचायत खुली किताब हे समोर आहेच. दुसरीकडे की 2009 पासून तर 2021पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहीत नाही. आणि जे उर्वरित रक्कम आहे जी काय आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पूर्वीपासूनची, ती 100% आपण वसूल करणार आहे. 2 वेळा त्यांना रिचार्जचं आपण प्रोसेस केलेली आहे. जप्तीपर्यंत विषय गेलेला आहे. जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केलेले आहेत. याच्यापुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसुली करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. तिसरी गोष्ट आहे की एक 420 म्हणजे मला हा शब्द समजला. 420 म्हणजे काय नक्की विषय हा. एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे, तिथेशी 4च लोक राहतात साहेब. आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो 56 लोकांची सोसायटी, 4च लोक राहतात, 4 ते 6 लोक. आणि त्या लोकांना तिथेशी बिल्डर सोडून पळून गेला होता. आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती. पिण्याचं पाणी कसं ॲडजस्ट होतील, लाईट बिल कसं ॲडजस्ट कराल, मेंटेनन्स कसं ॲडजस्ट कराल, या हिशोबाने ते माझ्याकडं, मी 10 फेब्रुवारीला सरपंच झालो, ते माझ्याकडे खूप राऊंड मारायचे. तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या कायदेशीररित्या आहेत त्या पूर्तता करणं आहे. तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डरकडून, व्यवसायाकडून तुम्ही केस करा, काय करा, पण ते पूर्तता करून घ्या. आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं आहे. दुसरी गोष्ट आहे का ते जे 420 हा शब्द वापरला आहे, हा शब्द का वापरला मला माहीत नाही. कारण की त्याला कर आकारणी, बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी 2017मध्ये झालेली आहे. त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलत आहेत, जे खालची दुकान गाले किंवा शॉप बोलत आहेत, त्या शॉपची सुद्धा कर आकारणी 2018मध्ये झाल्या. मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायची, त्या लोकांना पाणी प्यायला नाही. माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे. आमची सोसायटी फर्मने साहेब, आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कशा पद्धतीने चालू, आमच्यावर विनंती करा. त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार भोगवाट्याप्रमाणे तर सर्व खोटी गोष्ट आहे. ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात आहे त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या. बाकीचं आपण पोलीस स्टेशनला जे काय स्टेटमेंट द्यायचे ते दिलेलं आहे. दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या बाबतीत, ते विकासाच्या तुम्हाला मी आता सांगितलं काय कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलं आहे एक सरपंच म्हणून. दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काही बोटावर विरोधक वगळता त्यांना रस्ते दिले, आपण पाणी दिलं, स्ट्रीट लाईट दिल्या. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने इथेशी चांगले हॉस्पिटल नव्हते. तर कुणाला अटॅक आला, काय झालं, कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं, कोणाला कार्डियक अरेस्ट झालं, तर
इमिजिएटली काय करणार, तर मग त्यांना आपण ॲम्ब्युलन्ससुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तरी तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक त्या गोष्टीचं खूप आनंदाने माझं नाव घेतात. जरा आणखी काय प्रश्न जे काय विरोधकांनी उठवलेत तुम्ही विचारू शकता तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल. सगळ्यात अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत त्याचा ठराव अगोदर घेतला गेला आणि 7 महिन्यानंतर ते त्याचं काम सुरू झालं, त्याच्या अगोदरच ते हलवले गेले. ते हे सगळं कसं काय झालं? हे बघा, त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ती तुम्हीच न्यूज लावलेली. ती पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे, त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं, ज्या गाववाल्यांनी त्याला निवडून दिलं, त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली. त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली. त्या नोटिसाचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या वर. दुसरी गोष्ट, ती ग्रामपंचायत जी आहे ती कोल्हाऱ्यामधला धामोद्याला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी पेपरही सादर केले, तसे ठराव अगोदर घेतला गेला. ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्यात जुलैमध्येच काहीतरी त्याचा TS सुरू झालं आणि TS झाल्यानंतर वर्क ऑर्डर यायला त्याला जवळपास 7-8 महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत हलवली. हे कसं काय? नाही, एक गोष्ट म्हणतोय की ती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम पण ज्यावेळेस चालू करतोय तर त्याचं लिगली सगळे ठराव जे गोष्टी तुम्ही बोलता TS वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतरच आपण ती ग्रामपंचायत हलवलं आहे. ग्रामपंचायतचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता? आता संबंधित ठेकेदार आहे बघा, याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही, मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली. आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदाराला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला 31 दिवसाचा कालावधी होता. आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्त ताकीद दिली आहे, तुमचा कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही. त्यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सादर केला आहे. परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा, त्याच्यामुळं तो करेल नाही करेल ते माहीत नाही, पण त्याची इच्छा करायची दिसत नाही. त्याच्यामुळं याच्यापुढे त्याला बेदखल करू त्यातून आणि नव्याने ते काम चालू करून ज्याच्याकडून करायचं होतं. त्यांनी एक आरोप केला होता, पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे झालेली. खूप चांगली गोष्ट आहे. अनधिकृत बांधकाम तुम्ही हा प्रश्न विचारला. तुम्ही ग्रामपंचायत सपोर्टिव्ह देते, ना हरकत देण्याची तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही ना हरकत दाखले दिले जात आहेत आणि प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेने लक्ष द्यायला पाहिजे असं करणार. 100% करू गोष्ट. इथंशी 300 काय जास्तपेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, पण ती माझ्या कारकिर्दीत नाही झाली. तुम्हाला हे पण सांगतोय, ही जी बांधकामं झालेली आहेत ती 2021च्या पूर्वी झालेली आहेत. 2021च्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील, बाकी ज्या ठिकाणी म्हणजे हे बघा, नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे 3 प्राधिकरण आहेत तशी. एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण, त्यानंतर MMRDA म्हणजे कलेक्टर अंडर आलं, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आलं. तिसरं की गावठाण. आता गावठाणमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत. दुसरी गोष्ट का जेवढे पण बांधकामं झालेले आहेत जवळजवळ 90% बांधकामं तुम्हाला बोलतो आहे, तुमची आपली ग्रामपंचायत खुली किताब तुम्ही जाऊन चेक करा की 90% बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वीच झालेली आहेत. आणि कसं झालं की आता गावात पण एखादं घर होतं आहे तर त्या घराला मी डायरेक्ट कर आकारणी करूच शकत नाही ना, कारण की इथेशी जे नवीन UPDCR त्याप्रमाणे सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे जे 18 जुलै 2016चं जे परिपत्रक त्या अन्वये आपण त्यांना कर आकारणी केलेली आहे. कसे आहे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, आता त्याचंसुद्धा विजय हजारेचं सुद्धा बांधकाम परवानगीसाठी ज्यावेळेस आलं त्याचं पण सेम केलेलं आपण 18 जुलै 2016 अन्वये त्याची आपण कर आकारणी केलेली आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं. दुसरी गोष्ट आहे की ह्या जो परिसर आहे हा पूर्ण नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे. तर नेरळ विकास प्राधिकरणा वेळोवेळी ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नेरळ विकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवलं आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधितांवर कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता. त्या गोष्टीमध्ये काय केलं त्याने. ते अनधिकृत शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे, काय सांगाल त्या संदर्भात? तोंडात ते बघा जीभ दिले, ती कशी चालवता येईल, त्याच्याकडे काय पुरावा आहे का कोणती शाळा अनधिकृत अधिकृत, शाळेला कोणते परवानगी लागते, काय गोष्टी आहेत. आणि शाळा म्हणजे नक्की काय, प्री स्कूल वेगळं असतं, प्रायमरी स्कूल वेगळं असतं, सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर तुमचं कॉलेज आलं. तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय
परवानग्या लागतात त्या परवानग्या 100% त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली. हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका, त्यांनी व्हिडिओ न कळवावं त्या गोष्टी. ती गोष्ट आहे ना, जी गोष्टी मी खात्री केले, ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या, सर्व परवानग्या त्यांच्याकडे. मला आता आपण जे बघतोय ती इमारत सुद्धा अनधिकृत आहे असं त्यांनी एकंदर सांगितलं. आणि त्याच दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली आहे ती रिझर्वेशनच्या जागेवरती उभी राहिली. हे बघा, आणि त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी अर्ज केले होते, अमर मिसाळ आणि महेश. 100% ऐकून घ्या. ही जी इमारत आहे, ह्या इमारतीबद्दल आपण बोलतोय, तर महेश विर्ले आणि अमर मिसाळ यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला, कोण? राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ. परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली का आम्हाला परवानगी घ्यायची, कोणाकडून? जिल्हा परिषदेकडून, नगर विकास प्राधिकरणाकडून. तर आम्हाला ते कागदपत्रे बघितले, त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे, आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळं आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची, त्याच्यामुळं आपण ते तिथं स्टॉप केलं. विले साहेब, थोडक्यात म्हणजे हाथाऱ्यांनी जे तुमच्यावर आरोप केले की पहिला मुद्दा तुम्ही म्हणाले की जे डिस्कवरी रिसॉर्ट आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ 45 लाखाची थकबाकी आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही पूर्वीपासूनची थकबाकी आहे. बरोबर. आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्यांच्याकडनं 20-1 लाख रुपये वसूल केले. बरोबर. त्यांचा मुद्दा जो बरोबर आहे. आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाहीपैकी आम्ही पण बघतो तिथे त्यांची ती कॅपॅसिटी आहे, म्हणजे ते करोडो रुपयाच्या आसपास म्हणजे हे आहे. मग अशा मालकांना तुम्ही का पाठीशी? 100% ऐकून घ्या. तुम्ही जी गोष्ट बोलतायत ना त्यांच्यावरती आपण 2 वेळा रिटार्ज केला. आणि मेन म्हणजे पुरावा म्हणजे तुम्ही बोलताय ते आम्हाला तर काल अख्खं म्हणजे रूम भर मी बघत नाही, तुम्हाला मी पुरावा देतो. जे पुरावे पाहिजेत ऐकून घ्या. पुरावा घेऊन या पाहिजे. जे पुरावे पाहिजेत ना, एक मिनिट, मी तुम्हाला रिटार्ज देतो. तुम्हाला पत्रकार परिषद आपण ज्याला आमचे आहेत का? असं नाही. आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आरोपाचे खंडन करायचे होते. बरोबर. तर याआधी तुम्ही मुद्दा जे सगळे लिगली कागदपत्र घेऊन बसायला हवे. हे बघा, पत्रकार परिषदेमध्ये जे पाहिजे तुम्हाला ते बिल्ड होतं. आपली ग्रामपंचायत खुली किताब आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही. दुसरी गोष्ट, कधी पण जा आणि उघडून असं नाही होणार ना. कसं काय नाही होणार की ज्या कामकाजाच्या वेळेत उघडायचे त्या वेळेस उघडून तुम्हाला ते दाखवून देऊ. आज जर तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं होतं तर ते करताना तुम्ही ते पुरावा दाखवायला पाहिजे. हे बघा की पत्रकार तुमच्या प्रत्येक वेळी याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही आपण देऊ तुम्हाला समजा व्हॉट्सअपने PDF सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन या. हे बघा कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही ती माहीत नाही का. तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचं मी तुम्हाला 100% पुरवतोय ती गोष्ट. आता तुम्ही आज नाही घेतले तर तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावरती घेतणार आहे. तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना, तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि PDF फाईल पण देतो, तुम्हाला कॉपी पण देतो. आणखी विषय बोला तुम्ही. अजून एक मुद्दा तुम्ही त्याने घेतला, तुम्ही विकासाच्या बाबतीत म्हणताय. तुम्ही चला त्या काळात विकास झाली, पण त्यांचा मेन आरोप असा होता की जे 88 ते तुमच्या इमारती तुमच्या काळात न झाली. की महेश विर्लेंनी जे कामं केली विकास कामं, तर त्याच विकास कामामध्ये अनधिकृत काही बांधकामं झाली ती तुमच्या काळातच जास्त झालेली. हा साफ खोटा आरोप आहे. हा साफ खोटा आरोप आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, हा साफ खोटा आरोप आहे. तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच. या रस्त्यामध्ये स्वतः त्यांनी उपोषण केलेलं नाही, उपोषण केलं असं नाही. जी अनधिकृत यादी आहे ती PWDने पहिल्यांदाच दाखल केली. म्हणजे सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी. आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आणि आत्ता तुम्ही कम्पेअर करा, याच्यामध्ये तुम्हाला किती बांधकाम आहे त्याच्यामध्ये उभे झाल्या. मुद्दा काय आहे ते तो वेगळा, तो याचा भाग होता. मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे अनधिकृत बांधकाम आहे, उदाहरणार्थ ते गाळे, त्याच्यावर खूप मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर वाजलं, प्रसार माध्यमातून बरोबर एकीकडे कार्यसम्राट म्हणून महेश विर्लेंचं नाव होतं. एक अनधिकृत म्हणजे भिंत पाडली त्या बिल्डरची, पाणी साचतं म्हणून. हे गाळे पाडण्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेतला? मला एक पूर्ण सांगतो की आपल्याला आम्ही सरसकट त्यांना दिलेल्या नोटिसा, त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय PWDला कळवलं आहे, असं नाही का आपण यालाच कळवलं आहे. PWD जिल्हा परिषद, बघा हा जो रस्ता आहे हा PWDच्या अखत्यारीतला रस्ता आहे. एक सरपंच म्हणून मला गावठांमध्ये जे अधिकार आहेत ते मी वापरेल, पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने आपण तरीसुद्धा याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपण ते यांच्याकडे केलं. आता नेरळ विकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं तुम्ही स्वतःच त्यांना विचारू शकता ती गोष्ट. माझा मुद्दा काय आहे की विर्ले साहेबांनी, मला आठवते विर्ले साहेबांना जर तिथे बांधकाम झालेलं आहे, ते बिल्डरच्या तिथं बांधकाम झालं होतं, तिथं पाणी साचत होतं,
आणि ते कुठल्याही पद्धतीने म्हणजे अधिकार असताना ते तोडलं का तर गावाच्या पुन्हा तुम्ही लोकांना दिशा पाणी ऐकून घ्या असतं. मी एक मिनिट. इथे तुम्ही करू शकले असते एक- सुरुवातीपासून, पण ते तुम्ही का नाही केलं हा प्रश्न आहे. हा तुमचा चुकीचा प्रश्न कसं? का चुकीचा प्रश्न म्हणतो मला माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये ती गोष्ट नाही. तुम्हाला एक सांगतो, मला नैसर्गिक नाला खुला करायचा होता, नैसर्गिक नाला खुला करायचा होता, त्यावेळेस आपण तो नाला खुला केला. दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार आहे पूर्णपणे अधिकार तुम्ही वाटतं माहिती काढून बघा, याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहेत आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणि याकरता मी बास्टेवाड साहेबांशी बोललो होतो की साहेब अशा अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत, तर याच्यावर काय कारवाई केली पाहिजेत, तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा, त्याला तुम्ही डबल अप करा, या बऱ्याचशा गोष्टी तर झाल्या होत्या त्यावेळेस. तर याच्यापुढे नेरळ विकास प्राधिकरण याच्यावरती कारवाई करेल अशी मी पण अपेक्षा ठेवून चाललो तुमच्याप्रमाणेच. त्याच्यासाठी आपण काही लेखी पत्र व्यवहार हा जिल्हा परिषद 100% केलं आहे. हां केलेलं आहे, प्रति असे सगळ्या प्रति देऊन टाकतो तुमच्याकडे. आज तुम्ही काहीच घेऊन आले नाही. ऐकून घ्या, तुम्हाला मी सांगतो पुन्हा, तुम्ही जे जे प्रश्न विचाराल त्या त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आणि पुरावा. उत्तर काय आता असं बास्केटबॉल कोणी- त्याला काहीतरी पाहिजे ना, पुरावा लागतो ना साहेब. कर आकारणी करण्यासाठी सांगितली, त्यावेळेस मिनिट्समध्ये झालेलं काय केलेलं आहे का नाही. सांगा? ज्यावेळेस आम्हाला तशी बोलवले होते साहेबांनी, ह्या नेरळ विकास प्राधिकरणाला तिन्ही ग्रामपंचायतींना बोलवलं होतं की इथल्या अनधिकृत बांधकाम असतील बाकीच्या गोष्टींसंदर्भात, त्यावेळेस तिथं चर्चा झाली होती, त्याच्या मिनिट्सला पण ती चर्चा असेल. त्याच्यानंतर मुद्दा असा होता की मागे जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस सुरेश टोकरे हे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनीच एक ठराव पारित केलेला होता की नेरळ संकुल विकास प्राधिकरण याच्या क्षेत्रामध्ये जे गाव येतात त्यांना नाहरकत दाखले देण्याचा अधिकार नाहीये कुठल्या बांधकामाला, पण महेश विर्लेच्या काळामध्ये नाहरकत दाखले देण्यात आले असं त्यांचं म्हणणं. हे बघा, ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली नाही, बरोबर. नाहरकत दाखले बांधकाम. दुसरी गोष्ट आहे की नाहरकत दाखला म्हणजे कशासाठी की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या, जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या, या अटी शर्तीवरती आपण त्यांना जे काही त्यावेळेस दाखले दिलेत. कसं आहे का, मी 2021ला सरपंच त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्यात याच्यावरले सगळेच लोक आहेत ज्यांनी मागणी केली, त्याच्यातला तो विजा हजारे करतो त्यांनीसुद्धा ते आपल्याकडे कर आकारण्यासाठी मागणी केलेलीच आहे ना. कर आकारणी वेगळी आणि बांधकामाला नाहरकत दाखला देणं हा दोन्ही भाग खूप वेगळे. नाही ना, त्याच्यामध्ये प्राधिकरणाकडे जेव्हा एखाद्या प्राधिकरणाकडे अख्ख्या जिल्ह्यामध्ये तो हे आहे की एखाद्याला नाहरकत दाखला पंचायतीने द्यायचा असेल जिल्ह्याला तो लागतो. बरोबर. आणि त्यामध्ये असं विषय आहे की पुढे प्राधिकरण येतंय, पुढे कलेक्टरांची परवानगी लागते, तर त्या कलेक्टरकडे या कलेक्टर ऑफिसकडे या प्राधिकरणाकडे. आता आपलं प्राधिकरण आहे म्हणून नाही नाही, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की इथेशी आपल्याकडे सरसकट जमिनी आहेत, इथे कुठे प्राधिकरणाची हद्द अमुक अमुक आहे, अमुक अमुक ह्या गोष्टी आहेत, ह्या कुठं अजूनपर्यंत डिसाईड झालेल्या नाहीत त्या गोष्टी कुठं कुठं काय. ऐकून घ्या, एकच मिनटं ऐकून पुढचा विषय की या पलीकडे गेल्यानंतर ज्यावेळेस जिल्हाधिकारी लागतात त्यांच्याकडे ते मागून घेतात त्यावेळेस का आम्हाला नाहरकत दाखला पाहिजे ग्रामपंचायतचा. मग त्यावर ह्या सगळ्या गोष्टी जर तर आणि म्हणजे प्रचंड पेच प्रसंगातल्या गोष्टी आहेत आणि या पेच प्रसंगातल्या गोष्टी हँडल करून ग्रामपंचायत चालवणं, इथं विकास करणं, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि तुम्ही सगळ्या त्या गोष्टी जाणू शकता. त्यांचा एक आरोप आहे की गंधरे जे आता हे गंधरेंच्या जागेमध्ये गाळे बांधली त्याला तुम्ही नोटीस बजावली, बरोबर, कारवाईसाठी, आणि त्या याला घरपट्टी पण आकारली. आता गंधरेंची ती जागा 7-12 गंधरेंच्या नावावर कोणत्या आधारे त्या घरपट्ट्या आकारल्या हा त्यांचा एक आरोप आहे. बघा कसं आहे की ती जी म्हणजे गंधरेंची जी जागा जी बोलतायत ते, तर त्या गंधरेंनी आणि लैला युसुफ काझी आणि बरकत बाजी या तिघांनी माझ्याकडे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी अर्ज केल्या. तक्रारी अर्ज केल्यानंतर का ते जे बांधकाम आहे ते बांधकाम म्हणजे त्याला विनाकारण ते वापरते, त्याला ठरवण्याचे पूर्ण अधिकार ते अधिकृत अनधिकृत दुसऱ्याच्या जागेत तिसऱ्याच्या जागेत या सर्व गोष्टी नेरळ विकास प्राधिकरणाकडे आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण त्याला पत्रव्यवहार केला, तर त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर त्याची जर वापर करतायत तर त्याच्याकडून ते कधीही निष्कर्षित करता येईल या अटीवरती आपण ती गोष्ट केली. आपण 18 जुलै 2016च्या परिपत्रकांमध्ये त्याला कर आकारणी केलेली आणि ज्या वेळेस ते कोर्टात गेलेले आहेत त्याचा निर्णय लागेल, ते निष्कर्षित होणारच आहे त्या गोष्टीमध्ये. तुम्ही आमदार निधी असेल किंवा इतर निधीच्या माध्यमातून रस्ते आणि इतर विकास कामांसाठी निधी आणून जी कामं केली त्या कामांमध्ये भ्रष्ट कारभार आणि दर्जाचा एकदम म्हणजे खालावलेल्या दर्जाची कामं केलेली आहेत असं त्यांचा एक आरोप. ऐकून घ्या, असं बोलायला कोणी काय बोलू शकतो की जे काही केलं आहे तुम्ही तक्रार करा संबंधित ठिकाणावर करेल, बरं का नाही की सरपंच मी कुठे रस्त्यावर काम करायला जात नाही, पण त्यांच्यावरती
म्हणजे त्यांच्यावरती ऑब्झर्वेशन करण्याचं काम तर आपण करतोयच. तर जिथे कुठेशी दर्जा खालावल तिथं मी सुद्धा तक्रार करेल, त्यांनी सुद्धा तक्रार केल्या पाहिजे. आणि जिथं तक्रार केली असेल तिथे आपण त्यांचा पाठपुरावा पण घेतला, ती कोर कटिंग वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याचा रिपोर्ट पण सुद्धा आलेले आहेत. आणि ते रिपोर्ट तुम्हाला हवं तर मी त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला पाठवून देतो. रिपोर्टमध्ये त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की रिपोर्ट अशा ठिकाणी घेतले जिथं मटेरियल जास्त आहे. अहो ते बोलायला काय बोलतील, ते बोलतील का रात्री चंद्र असतो तर सूर्य पण रात्रीच आल्या पाहिजे, तर दोन्ही एकत्र नाही येणार ना त्या गोष्टी. ज्याची तक्रार होती त्यांना बोलवत नाही. अहो मी कोण बोलवणार आहे तुम्ही सांगा ना मला. याला नेरळ विकास प्राधिकरणकडे तक्रार केली ना त्यांनी, त्याला महेश मुरले कसं काय बोलवलं त्या गोष्टीला? ज्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी बोलवलं पाहिजे ना. त्यांनी सरपंचाकडे तक्रार केली का? त्यांनी तक्रार केली नेरळ विकास प्राधिकरणाकडे. हे बघा तुम्ही जे जे प्रश्न विचारतायत, आज सर्व तालुक्यातले आजूबाजूचे सर्वचे सर्व पत्रकार, एक मी तुम्हाला प्रांजल प्रश्न विचारू इच्छितो आहे. आज तुम्हीच मला प्रश्न विचारत की आपल्या ग्रामपंचायतसारखी ग्रामपंचायत कशा बाबतीत की इथंशी जर कोण वारलं त्या दुःखाच्या प्रसंगात त्याला 1 रुपयाही खर्च न यावा, त्याच्यावरती कोणताही दडपण न यावा याकरता आपण त्याला त्या लाकडाचे चार्जेस ठेवले नाही. इथे कोणताही दाखला असेल तुम्हाला, एक दाखल्याचं कोणत्याच दाखल्याचं कधीच कसलं चार्जेस नाही आपल्याकडे. तिसरी गोष्ट आहे की ह्या परिसरातल्या नागरिकांना म्हणजे चांगला उपचार भेटावा त्याकरता ॲम्ब्युलन्स आणि स्वतः आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन कशा पद्धतीने त्यांना काय करतो आहे ते तुम्ही न्यूजमध्ये बघतायत त्या गोष्टी. की हे बघा विरोधक कशा विचारसरणीचे तुम्हाला एक चांगला अनुभव आला आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या वेळेस मी विजय हजारे यांच्या त्या रस्त्याच्या बाजूला नारळ फोडायला तो रस्ता बनवायला गेला, तुम्ही सांगा मला तो रस्ता पूर्वीपासूनचा रस्ता आहे तो आज मी गेलो तिथेशी नारळ फोडायला असं नाही. आज त्या ग्रामस्थांच्या वहिवाटीमध्ये 25 वर्षापासून तो रस्ता तिथून लोक ये जा करतात. मग त्याच वेळेस ज्या लोकांनी निवडून दिलं आहे, ज्या ग्रामस्थांनी निवडून दिलं आहे त्यांच्या विरोधात जाऊन तो रस्ता का अडवला, त्याच्यानंतर तिथेशा मातीचा भराव करून माझी कोलारे गावची जी जनता आहे, माझ्या कोलारे गावची जी लहान पोरं आहेत, माझ्या कोलारे गावची जी लहान वृद्ध लोक आहेत जे आजारीपेक्षा त्या गटारातून का 1.5 वर्ष गेलं असा सवाल एकदा तुम्ही विचारला असता तर माझ्या मनाला आणखी समाधान वाटलं असतं. एक पत्रकार म्हणून ती गोष्ट तुम्ही विचारली असती ना, बाबा का लोकांना त्रास दिला 1.5 वर्ष, ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना एवढा त्रास देणं हे कुठंतरी पटतंय का? साहेब काय म्हणजे तो जो रस्ता आहे त्यांनी असं काल म्हटलं की ती जागा आहे तर सरपंच साहेब बोलत आहेत तर ती एकदम मोजून टाकावं जो आहे. हीच गोष्ट मला हीच गोष्ट माझं ऐकायची होती. ही ऐकून घ्या ना, मी याच्याकरिता आपण 2 वेळा त्या ग्रामसेवकाला त्याला निलंबित करण्याचा पर्यंत प्रयत्न केलेत आणि तो सुद्धा त्या गोष्टीचा जो ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याला पण माहीत आहे ती गोष्ट. आणि मी आज पत्रकार परिषद बोलतोय, जर नाही तो करत ग्रामसेवक तर त्याच्यावरती मी लगेचच्या लगेच ॲक्शन घेण्यासाठी पाठवून देतो ना. मी त्या ग्रामसेवकाला अद्यापपर्यंत 9 वेळा ती जागा मोजणीचा आदेश दिला, तीच नाही सर्व जेवढ्या गावठाण आहेत, जेवढ्या मसनवटे आहेत, जेवढे गुरचरण आहेत, एकही जागा ठेवायची नाही. जेवढ्या शासनाच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्या सर्व मोजणी करून शासनाकडे ताब्यात असल्या पाहिजेत या अनुषंगाने सगळ्या मोजणीचा आपण प्रस्ताव केलेला आहे. तो सरपंच साहेब काय तुम्ही म्हणताय आम्हाला की आम्ही ग्रामसेवक निलंबनाची कारवाईसाठी किंवा याच्यासाठी केली, पण ज्यावेळेस हजारे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सुचल्या म्हणजे असं वाटतंय की बाबा तुम्ही आता चुकीचा विषय मांडता. तुम्हाला सांगतो की ऍक्च्युली म्हणजे त्यात बाबा बोलायला पाहिजे होतं की माझ्या सरपंचाच्या काळात जर रस्ता तो होत नाही तर मी बाबा सांगतोय की वरिष्ठांना तक्रारी करतोय तरी वरिष्ठ अजून निलंबन करत नाही. तुम्ही करावं पाहिजे होतं. मी लगेच करून टाकू आपण त्या गोष्टीला, काय विषय ऐकून घे ना. असं जर मोजणी होत नाही तर त्यांनी पण त्या गोष्टीवरती कारवाई करायला त्यांच्यावर लावायला पाहिजे होती ना. ज्यांची मागणी आहे त्यांनी एकदाही कारवाईचं कधी पत्र मागितलं नाही का बाबा या संबंधित जो कारवाई झाली पाहिजे का ग्रामसेवक दुर्लक्ष करतोय, कर्तव्यात कसूर करतोय याच्यावर एकदा तरी त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे ना ती गोष्ट. तर मीच नाही आहे का आम्ही प्रत्येक मासिक सभेमध्ये विरोधकसुद्धा सगळ्यांची तीच मागणी असते आणि ग्रामसेवकांनी ते केलं नाही याचा साक्षीदार तो स्वतः व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट आहे की हा जो प्रत्येक रस्ता आहे, नेरळ विकास प्राधिकरण असू द्या, MMRD असू द्या, गावठाण असू द्या, कुणाच्या ना कुणाच्या जागेमधून रस्ता गेलेला आहे आणि त्या खाजगी वैयक्तिक जागेतून गेलेला आहे. असं प्रत्येकाने रस्ते अडवले, माझी जागा आहे, माझं आहे, तर रस्ते कोणतेच राहणार नाही. हो ही गोष्ट आहे ना. तर त्याच्यासाठी कायदे वेगळे आहेत आणि इतरांसाठी कायदे वेगळे आहेत, ही गोष्ट सापचुकीची ना. दुसरी गोष्ट आहे अतिक्रमण. हा विषय तुम्ही वारंवार काढता, अनधिकृत बांधकाम विषय काढता. तुम्ही हा विषय न काढला का चंद्रकांत
त्याचं नाव विसरलं मी त्यांच्या भावाचं, श्रीकांत आजार, त्याच्या सख्या भावाचं अतिक्रमण तिथेच आहे. त्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने त्याच्या तक्रारी अर्ज केला होता सोमनाथ विर्लेंनी आणि त्या अन्वये तो तिथून बरखास्त झाला सदस्यपदावरून. तर जो अतिक्रमण म्हणजे जो अतिक्रमणाला वाचा फोडतोय, जो अनधिकृत बांधकामाला वाचा फोडतोय, त्या व्यक्तीच्या सख्या भावाचं अतिक्रमण असणं, अतिक्रमण बोलतो मी, अनधिकृत नाही बोलाल, अतिक्रमण आणि अनधिकृत दोन शब्द आहेत. अनधिकृत म्हणजे काय की एखादी जागा आहे आणि ती कोणाच्या तरी मालकीची आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बांधकाम केलं, तो अनधिकृत झाला. आणि जी जागा शासनाच्या मालकीची आहे किंवा गटर आहे किंवा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये बांधकाम केलं ते अतिक्रमण झालं. आणि त्याचं जे भावाचं जे असेसमेंट आहे त्याच्यावर अतिक्रमणाचा नेरळ ग्रामपंचायत शिक्कासुद्धा आहे. जर अशा अवस्थेत असा व्यक्ती म्हणजे आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं वाकून बघायचं ना, दुसऱ्याचं दाखवून द्यायचं, असा व्यक्ती सांगत असेल का मी खूप उपोषण केलं आहे, अतिक्रमण काढून शकलं, तर आपल्या घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे ती का बाबा पहिले हे अतिक्रमण काढून टाका. आणि ती गोष्ट हे बघा, दुसरी गोष्ट आहे की माझ्यावर कितीतरी आरोप झाले, पण जनहिताच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी योग्य असतील त्या करण्याचा मी चोख प्रयत्न केला आणि अशा आरोप होत राहतील, त्याचं खंडन मी करत राहील. की मी ज्या दिवशी इथं सत्तेत बसलो तिथं पाणीच नव्हतं प्यायला. नेरळ विकास प्राधिकरणाने आपल्याला कोणतं त्यावेळेस पाणी उपलब्ध केलं नव्हतं. ग्रामपंचायतचं पाणी, सर्व लोक इथून निघून चालली होती पाणी नाही म्हणून. आता पाणी नाही म्हणून कुणीतरी दानशूर व्यक्तीने केलं असेल, कसं तरी काम झालं असेल, पण ते जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी काम झालं होतं. ते पाणी पाईपलाईन निघून गेल्या पाहिजे, ती काढून टाकल्या पाहिजे, जनता पाण्याशिवाय राहिल्या पाहिजे. याकरता कोण जर उपोषण करत असेल ते कितपत योग्य आहे त्या उपोषणकर्त्यांनी ठरवल्या पाहिजे. ती गोष्ट की आपली जनता आहे, आपण तिथून निवडून आलो, आपण त्यांचं नेतृत्व आहे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि तिथं नाही, जर जिल्हा परिषदला उपोषण करून थांबलंच नाही तर PWDला गेलं पुन्हा, तर PWDने ग्रामपंचायतीला 12.5 लाख रुपयाचा दंड ठोठावला. अरे बाबा, मी बोललो त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कशी दंड भरेल? जर सर्वसामान्य जनता इथं पाणी पित आहे, जनता जर एक दिवस लाईट नसेल, एक दिवस पंपा बिघड झाला, तर जनतेचा असा एकदम म्हणजे कौल मासतो इथंची त्या गोष्टीचा की पाणी हे जीवन आहे ना. आज तर त्या व्यक्तीला किती महत्त्व दिलं पाहिजे हे सर्व जनता ठरवल का किती महत्त्व दिलं पाहिजे अशा व्यक्तीच्या. आणि माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, मी तुम्हाला म्हणतो, मी चोख पद्धतीने सांगतोय का एक आता मध्यंतरी एक बातमी आली होती, आपल्याच पत्रकार बंधूंनी लावली होती की अमुक ग्रामपंचायतमध्ये 2,500 ते 3,000 रुपयाला स्ट्रीट लाईट जी आहे ती खरेदी केली जाते. पण माझी ग्रामपंचायत खुली किताब आहे. पुन्हा एकदा सांगतो, आता तुम्ही बोलाल का पुरावे आणले नाही, तर पुरावे देईल मी तुम्हाला. इथे 50 वॅटची लाईट, 100 वॅटची लाईट 750-1,000 रुपयामध्ये खरेदी केली जाते. तर ही गोष्ट आहे ना, ही पारदर्शकता आहे. ही ग्रामपंचायत ज्या दिवशी आलो त्या दिवशी पण तेवढ्याच कर आकारणी, आता साधारण 10-15%, पण आज 20 लोक घेऊन, 20 नवीन पोरं घेऊन आपण पूर्ण ग्रामपंचायत रस्ते झाडले जातात. लोकांच्या समस्या कुठं स्ट्रीट लाईट गेल्या तर योग्य वेळी योग्य याच्यात फवारणी. इव्हन तुम्ही मागे बातमी केली पत्रकार साहेब तुम्ही की सरपंच महेश बुर्ले यांनी फक्त कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये नाही तर नेरळमध्ये पण सुद्धा येऊन डेंग्यूची फवारणी केली. तर अशा पद्धतीचा कारभार आहे ना आपला. हे बघा की तुम्ही प्रत्येकजण गेल्यानंतर पाणी पिता, बिस्लरीची बॉटल प्रत्येकजण पिता, बरोबर का नाही? त्या बिस्लरीच्या बॉटलचा एक छोटासा पोर्शन असतो का त्याच्यामध्ये पाणीच नसतं. ती विरोधक लोक आहेत तेच दाखवत राहतील की बाबा ही बिस्लरीमध्ये इथं पाणी नाही. तर आपण त्या गोष्टीकडे बघितल्या पाहिजे का नाही बघितलं पाहिजे ही जनता ठरवणार आहे. आपण कितीही गोष्टीचा जरी मी कुणालाही डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला, जनतेला किंवा कुणाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न, जनता खूप सक्षम आहे आणि समाधानी आहे. मला खूप हे बघा, मला सार्थ अभिमान आहे का माझी जी लोकं आहेत जवळजवळ विरोधक सोडून तुम्हाला म्हणतोय जवळजवळ 80 ते 90% लोक खूप समाधानी आहेत. आणि जे जनतेला पाहिजे, रस्ता पाहिजे, विकास पाहिजे, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, त्या गोष्टी तर आपण पुरवतोच. याच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम आपल्या इथं महिलांना मोफत शिबिर आपण लोकांना सर्वांना आपल्या महिलांना एक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र चालवतो आपण मोफत. 4 वर्ष झालं आणि तिथून बऱ्याचशा महिलांनी प्रशिक्षण घेऊन त्याचा लाभ पण घेत आहेत त्या गोष्टी. हे बघा, वारंवार तुम्हाला मी सांगेल ती गोष्ट की माझा व्यवसाय नाही ठेकेदारी. मी ठेकेदारी करत नाही की मी उपोषण करेल, मी 10 कामं मागेल आणि मी ती 10 कामं माझ्याकडून कशी करून घेता येतील हा माझा व्यवसाय नाही. मी खूप चांगला
काम करतो, व्यवसाय करतो आहे आणि त्याच्यात मी खूप समाधानी आहे आणि त्याकरता मी कुणाला वेठीच धरत नाही. अशा प्रवृत्तीचा मी माणूस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विचारत माझ्याविषयी त्या एक ग्रामपंचायत ज्या ज्या गोष्टी मला करता येतील चोखपणे मी ती केलेल्या आहेत. आणखी साहेब बोला. त्यांचा एक आरोप असा पण आहे की ते सदस्य आहेत ग्रामपंचायतचे आता, म्हणजे त्यांना पण त्यांची ऑर्डर झाली की कुठल्याही म्हणजे कागदपत्र जे सदस्याला भेटायला पाहिजे अर्ज करून पण भेटत नाही, असा त्यांचा आरोप आहे. कोणतेही म्हणजे एकदम बरोबर. सीसीटीव्हीचा पण त्यांचा काहीतरी विषय आहे. ऐकून घ्या, परत तुम्हाला सांगतो विषय की मग मला वाटतं त्या विरोधकाला ऐकून घ्या ना, त्या विरोधकाला काही माहीत नाही किंवा तो जाणूनबुजून दिशाभूल करतोय की माहिती अधिकारी, ग्रामपंचायतचा माहिती अधिकारी हा ग्रामसेवक आहे. दुसरी गोष्ट आहे, ग्रामपंचायत सदस्याकरता ग्रामपंचायत केव्हाही खुली किताब तुम्ही सांगायचे दुसऱ्या दिवशी डॉक्युमेंट तसे ओपन असतील. हे बघा, कितीतरी टेंडर केलेले जे वर्क ऑर्डर असतील, जे कार्यरंभ आदेश असतील, ते माहितीच्या अधिकाऱ्याशिवाय फिरतात, तुमच्याकडे पण येतात. तर नाही मिळत ही गोष्ट साफ खोटी आहे. दुसरी गोष्ट राहिला CCTVचा प्रश्न. आता त्यांनी CCTVची मागणी कोणाकडे केली? ग्रामसेवकांना, माहितीच्या अधिकाऱ्याने का कशाने केले मला माहीत नाही ती गोष्ट. जर केले तर त्या ग्रामसेवकांनी जर त्याच्यामध्ये विलंब केला माहिती अधिकाऱ्याने तर त्याच्यावर 100% कारवाई झाल्या पाहिजे. आणि त्याच्यावरती जे अधिकारी आहेत, माहिती अधिकारी जे असतील ते बसलेत ना, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशा व्यक्तीवरती जर दुर्लक्ष करत असतील तर त्या गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट आहे का CCTVचा विषय. आता तुम्ही सांगा मला का त्या ज्या CCTV त्यांनी ग्रुपवर टाकल्या कर्जत मीडिया असोसिएशनवरती, त्यांनी माहितीचे अधिकारी घेतलेले आहेत का? नाही घेतल्या. मी तुम्हाला म्हणतोय माहितीचा अधिकार नाही. मग ते कशा आल्या त्याच्याकडं? म्हणजे त्याच्या जागेवर आहेत ना ती तशी ना, असं नाही ना. म्हणून फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे. मी पुन्हा सांगेल, माझ्या परिसरातील सर्व जनता ही सुज्ञ आहे आणि अतिशय हुशार. तुम्हाला म्हणतोय कुणी किती काय केलं दुःख तरी साहेब आम्हाला समस्या सगळी कशी अशी बोलणारे लोक आहेत. तर मी वारंवार त्या गोष्टीचा उच्चार करत राहील. बोला. ठीक आहे. बरं, एक त्यांनी शेवटी असं जाहीर केलं होतं, माणगाव पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे आणि तिथं निवडणूक तुम्ही लढवताय असं ते त्यांना समजलं, तर ते म्हणतात मी सुद्धा त्या गणातून लढवणार आहे. तर तुम्ही आता त्याला कुठून समजलं आहे आणि माझ्यावर एवढं म्हणजे ॲक्च्युली मी तुम्हाला हे बघा की मी अशा विचारसरणीचा म्हणजे का आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्या विरोधकांनी माझ्याकडे कितीतरी कामं आणले असतील की अशी कामं आहेत. त्याला विचारा स्वतःला की महेश विर्लेंनी जरासा विलंब केला का सरपंच म्हणून का हे काम झालं नाही पाहिजे म्हणून. त्यांनी जी कामं इथं प्रस्तावित केली आहेत, जी कामं त्याला 25-15 म्हणून आले असतील, फुल DPDC म्हणून आले असतील, कुठूनही आले असतील, तर ते योग्य वेळी त्याला आपण त्याचं टेंडरिंग करून ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला अजूनपर्यंत मला हे जे विरोधक आहेत तुम्हाला म्हणतो इथले विरोधकच समजले नाही मला की काम झालं नाही तर खूप उड्या मारायच्या, काम होतं आहे तर त्याला विरोध करायचा आणि काम झाल्यानंतर त्याच्यावरती ताशेरे ओढायच्या. तर अशा प्रकारचे विरोधक असताना ही विकास कामं केल्यात मी. तर तुम्ही विचार करा कशा प्रकारचा. दुसरी गोष्ट आहे का एक सरपंच म्हणून मला पत्र काढण्याचा 100% अधिकार आहे. आता पत्र चुकीचं आहे नाही चुकीचं त्यांनी ठरवलं पाहिजे ती गोष्ट, बरोबर का नाही. त्यांनी मला त्यावेळेस प्रश्न केला होता की नेरळ विकास प्राधिकरणामध्ये किंवा खाजगी जागेमध्ये तुम्ही पत्र काढू शकत नाही. मग आता हे जे बांधकामं आहेत ती सर्व खाजगी जागा, अतिक्रमण असेल, अनधिकृत असेल, ह्या ते आहे ना. नेरळ विकास प्राधिकरणावरती का नाही शिंतोडे ओढत? म्हणजे व्यक्तिशः महेश विर्ले म्हणजे सरपंचाला कुठेतरी बदनाम करायचे. जी संबंधित अथॉरिटी आहे, जे संबंधित जी म्हणजे कार्यप्रणाली आहे, जसे की नेरळ विकास प्राधिकरण वारंवार मी घेईल. पण नेरळ विकास प्राधिकरणाकरिता का नाही तुम्ही उपोषणाला बसले का बाबा हे अनधिकृत बांधकाम झाले का त्यांच्यावर का शिंतोडे उडवत नाही का? यांचा अमुक इंजिनियर आहे का अमुक कोण जे काय असतील ते अधिकारी कोण असतील, अभियंता असतील, कोण असतील, त्यांच्यावरती का शिंतोडे? फक्त जाणून माझं नाव खराब करण्याकरता हे केलं जाते. बाकी याच्यामध्ये तथ्य नाही. आणि भ्रष्टाचार म्हणजे काय केलं ते बोललेच नाही मला तुम्ही कालची मी तुमची सर्वांची बातमी बघितली होती. नेरळ आपल्या इथं भ्रष्टाचार उघड केला. व काय भ्रष्टाचार केले मला पण समजलं पाहिजे ना. भ्रष्टाचार काय अपहार केला आहे कशामध्ये? एक तुम्हाला म्हणतो की टायमाला आपण खिशवातून संपू ह्या विचारसरणीचा माणूस आहे मी. तर माझ्यावरती जे आरोप होतात ना त्याचा म्हणजे आरोप करण्यापेक्षा तुम्ही कारवाई करा. तुम्ही जाऊन तुमच्याकडे सिव्हिल कोर्ट आहे, क्रिमिनल कोर्ट आहे, तुमच्याकडं जर मी अपहार केला आहे तर कलम 39 प्रमाणे कारवाई करा. आयुक्तालय आहे तुमचं, जे नेरळ विकास प्राधिकरण आहे, कार्यकारी अधिकारी आहेत आपल्याकडे. तर ह्या गोष्टी न करता जाणूनबुजून पत्रकार परिषद घेणं
योग्य आहे, पण त्या ग्रुपवरती बिनबुडाचे आरोप करणं हे योग्य नाही आहे. आणि अशा आरोपांकरता हे बघा कसं आहे की मला खरोखर वेळ नाही आहे. माझं काम आहे का इथं विकास काम झाल्या पाहिजे, माझी जनता सुखावल्या पाहिजे, माझ्या इथं जे जे मला करता येईल चांगलं काम, मला वाईट काम करायला वेळ नाही. तर मी प्रत्येकावरती ज्याला ज्याच्यावरती ज्यांनी केलं ना त्याच्यावरती मी जाऊन केव्हाही मानाचा दावा टाकू शकलो असतो. पण मला पुन्हा तुम्ही कोणत्या विचाराने जमायचं की काम करायला पाहिजे, विकास करायला पाहिजे. जो वेळ आपला विरोध करण्यात जातो, जी एनर्जी आपली विरोध करण्यात जाते, ती एनर्जी आपण विकास कामात घालवणं या विचारसरणीचं मी व्यक्तिमत्व आहे. त्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी लोक फायदा घेतात, पण याच्यापुढे कुठेतरी काळजी घेतली जाईल. कारण की मला तुमच्याकडून समजते ती गोष्ट का वेळेच गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि ते करू आपण. तर काल त्यांच्याबरोबर सोबत आहे ना संजीव बिर्ले म्हणून बसले होते तुमच्याच गावात. तो मुद्दा होता त्यांच्या गावाकडचा रस्त्याचा. हा बरोबर झालं तुम्ही. संजय विर्ले ह्या व्यक्तीने तारामती हरिश्चंद्र तांबोली यांचा रस्ता अडवला आहे. त्याच्यामध्ये अनधिकृत जाऊन शेड बांधले, त्याला ग्रामपंचायतीपासून निष्कासित करण्याचा आदेश आपण त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे. जो रस्ता तो आला आहे तो त्याच्याकडे बनवून दिलेला आहे कॉन्क्रीटकरण, तोच मागतोय का बाबा याला पुढे जाऊन द्यायचा नाही. म्हणजे हा कोणताही नाही, म्हणजे रस्ता तुम्ही त्या बिचारांना रस्ताच नाही हो. तांबोली जे आहेत ना त्या लोकांना रस्ताच नाही कुठूनच, तो एकमेव रस्ता आहे, त्याच्यावरती जाऊन त्यांनी अनधिकृत आता शेड बांधले. तर असा व्यक्तिमत्व सांगतो का रस्ता पाहिजे. हा कशा प्रकारचे व्यक्तिमत्व, म्हणजे माझं घर भरल्या पाहिजे ना दुसऱ्याचं घर तुटल्या पाहिजे असं नाही. मध्यंतरीच्या काळात तुम्ही काहीतरी नोटीस जणांना काहीतरी नोटीस काढल्या होत्या, त्या कशा संदर्भात काढल्या होत्या? बघा की नेरळ विकास प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एक क्षेत्र महसुली गावठाण आणि एक विस्तारित गावठाण क्षेत्र. आता विस्तारित गावठाण क्षेत्रसुद्धा कायम झाल्या पाहिजे. जी लोकं राहतात आज न राहत ना, ती 40-50 वर्षापासून राहतात सर्वच्या सर्व लोक. तर विस्तारित गावठाण हे गावच्याच लोकांसाठी असतं. आता काय झालं, त्या विस्तारित गावठाणाचा जो सब डिव्हिजन लेआउट जो बनलेला आहे त्या पद्धतीने त्यावेळेस तिथे अंमलबजावणी झालीच नाही ना. मग ती अंमलबजावणी झाल्या पाहिजे आणि त्यांची मागणी आपल्याकडे आल्या पाहिजे. आणि ती मागणी आपण आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत त्यांच्यामार्फत कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याकडे पोचून तिचं फेरमोजणी करून ज्या आहेत त्या स्थितीत त्यांना मिळकतपत्र मिळायला पाहिजे या अनुषंगाने आपण त्यांना नोटिसा दिल्या होत्या. ते तुम्ही असं पण सांगितलं असतं किंवा ज्या तुमच्या तक्रारी तर त्या झाल्याचं नोटिसा काढण्याचं कारण संबंधितांनी तक्रार केली होती का संबंधित संजय विर्ले की विस्तारित गावठाणामध्ये अनधिकृत बांधकाम. तर अनधिकृत बांधकाम एक व्यक्तिशा नाही, त्यांनी नावच टाकलं नव्हतं. तर ते नाव टाकलं नाही तर मग अनधिकृत बांधकाम म्हणजे सर तुम्ही समजा नावच टाकलं. आता मी पत्रकार हा शब्द वापरला तर व्यक्तिशा लागेल का? पाटील सर तुम्हाला लागेल का? तो पत्रकार बोले सगळ्यांना लागेल तो शब्द. तसं आम्हाला सरसकट करावं लागेल ती कारवाई. त्यांचं असं म्हणणं होतं की काही गावठाण आहे त्याच्यामध्ये आपल्याच काही सदस्यांच्या कुटुंबियांनी घराचं बांधकाम केलं, त्याच्यात त्यांच्या काही कुटुंबियांना बांधकाम करून दिले. उदाहरणार्थ सोमनाथ विर्ले यांचं नाव घेतलं, ते हे कसं? हे बघा तुमच्या माहितीसाठी आमचं जे धामोते गाव विस्तारित गावठाण याच्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 25-30 घरं, त्याच्यामध्ये त्याची पण 4-5 घरं आहेत. 3-4 तर पक्कीच आहेत. तुम्ही जाऊन बघा 1-2 3 घरं त्यांनी बांधलेली आहेत. तशी प्रत्येकाने गावठाण हा आजचा प्रश्न आहे सांगा तुम्हाला, नाही तुम्ही बोला अरे सरपंच याला कुठेतरी हे करतात. ज्यावेळेस हे जे विस्तारित गावठाण झालं तिथून प्रत्येकाने मनमर्जीप्रमाणे ती गोष्टी केलेली आहे. आणि मी आज सरपंच असून पूर्ण गावावरती अन्याय करून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं हे माझ्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे वरिष्ठांना सांगितलं आहे का आम्हाला याच्यामध्ये तुम्ही न्याय द्या. आणि सोमनाथ विर्ले नाही, अख्ख्या गावामध्ये प्रत्येकाने घर तर प्रत्येकजण मानतो त्याच्या जागेमध्ये. आता गावठाण जागा ही गावाच्या विस्तारासाठी असते, म्हणजे गावासाठी असते. जर त्यांनी दुसऱ्या कोणाच्या जागेत बांधलं असतं त्याची तक्रार आली असती की बाबा अमुक व्यक्तीच्या जागेत बांधलं, सोमनाथ विर्लेंनी पपेश विर्लेच्या जागेत बांधलं, मयूर पर्णेच्या जागेत बांधलं का अमुक व्यक्तीच्या, अशी काही तक्रार आपल्याकडे प्राप्त नाही. दुसरी गोष्ट आहे का जे पण इथे तक्रार करतायत त्यांनी स्वतःच बांधकामं केलेली आहेत. आणि गावठाण जागेमध्ये गावाचा विस्तार प्रत्येक घरामध्ये 20 वर्षानंतर 1-2 मुलं असतात. घराचं बांधकाम बाबा इथं झालं आहे तर दुसऱ्याला एक खोली झाल्या पाहिजे अशा हिशोबाने गावठाणाचा विस्तार होतो. आणि ते फक्त धामोते कोलारे ग्रामपंचायतीलाच नाही, अख्ख्या नेरळ ग्रामपंचायत सगळीकडे ते विस्ताराची गावठाण विस्तारासाठी काही प्रस्ताव वगैरे? हां, गावठाण विस्तारासाठी आम्ही आमदार साहेबांकडून जिल्हाधिकारी आमदार साहेबांना म्हणजे आम्ही प्रस्तावाचं एक पत्र बनवलेलं आहे. ते आमदार साहेबांकडून ते आपण जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहे की हा जो विस्तारित गावठाण आहे याच्यामध्ये फेरमोजणी जसं हे जे सब डिव्हिजन लेआउट झालेलं आहे ते ज्यावेळी झालं 1978ला, त्या 1978ला झालं त्याच्यामध्ये त्याचा
त्याची जी प्रक्रिया होती किंवा त्याच्यावरती एक मोजणी होऊन त्याची अंमलबजावणी करून सगळ्यांना जे मिळकतपत्र द्यायला पाहिजे किंवा सातबारे वाटप करायला पाहिजे आणि लोकांना त्या सातबाऱ्याप्रमाणे त्या सब डिव्हिजन लेआउटमधील त्या प्लॉट क्रमांक म्हणजे भूखंडाप्रमाणे त्यांना क्षेत्र द्यायला पाहिजे. ते दिलं का नाही दिलं ते माहीत नाही, त्याच्यामुळे अंमलबजावणी झाल्यानं म्हणून असा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच आता ही पत्रकार परिषद घेतली असं वाटतं का तुम्हाला? 100% ना. तुम्ही सांगा मला की गेली 4 वर्ष आपण पंचायत समितीमध्ये मेहनत घेतो, सगळ्या लोकांचा माहिती आहे ती गोष्ट आज सगळ्यांना की मी आजपर्यंत दिवाळी घरी बनवली नाही. आपण त्यांच्याबरोबर दिवाळी आमची रात्री 11-12 वाजता ती वहिनी वाट बघत असते त्यावेळेची. तर आपण सगळ्यांसोबत जाऊन दिवाळी बनवतो आहे. त्यानंतर आता मानगाववाडीचं तुम्ही बघितलं असेल, त्यांना आपण पाणी पोचवलं. त्या अक्षरशः त्या महिलांच्या डोळ्यामध्ये काल असं होतं जे मला काल खूप समाधान वाटलं त्या गोष्टी. कुणाच्या जे काही छोट्या मोठ्या समस्या असतील माझ्यापर्यंत येतात या पंचायत समितीतल्या. जसं की आता कसं माहिती आहे काय, ही पत्रकार परिषद म्हणून बाकीच्या गोष्टी नाही बोलत, पण समजा कुठून आलं आणखी काय की बाबा अशी गोष्ट आहे, ही गोष्ट पाहिजे ती पण देण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि बऱ्याचशा गोष्टी केल्यात आपण, त्याच्यामुळे कुठेतरी एक सगळ्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आहे. आज मी ज्या तुमच्या अस्सल वाडीपासून वरच्या भुतवलीपासून तर वडवलीपासून तर इकडं आपल्या बिरदोळ्यापासून तर वंदरपाडा कोदिवला जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये खूप चांगलं की काही नसतानाही येणारं एकच व्यक्तिमत्व आहे महेश उर्ले. एवढ्यापर्यंत ते तोंडाने बोलतात की आम्हाला महेश उर्ले सारखाच व्यक्तिमत्व पाहिजे, त्यामुळे कुठेतरी माझं नाव बदनाम झालं पाहिजे, कुठेतरी माझ्याविषयी एक वेगळी चर्चा झाली पाहिजे. ह्याकरता त्या गोष्टी ही पत्रकार परिषदेचा आशा होता, बाकी काय गोष्टी नाही. हां.